गाईज हॅपी बर्थडे टू चेतना. थँक्यू. आणि हा हाय प्री बर्थडेचा डेकोरेशन सिरीज असा होता. कसा वाटला तुला? कसं वाटलं गाईज? तुम्हाला आमची वाटणी चालू आहे गाईज. आता आम्ही घेणार ह्या बुकेमधून जे पाहिजे ते. ही नको आम्हाला. ही इथं केक पण लपलेला आहे आतमध्ये. सो गाईज तुम्ही बघितलं असेल ताईचा प्री बर्थडे सेलिब्रेशन. तर आता आम्ही चाललो मार्केटला, कारण मला ड्रेस घ्यायचा आहे गणपतीसाठी. तर आता बघू कसं काय होतंय. मी आणि दीदी चाललोय. तर मम्मी नाही आहे, मम्मी आजारी आहे थोडीशी. आणि 2 दिवस खूप पाऊस होता तुम्हाला माहिती आहे. आणि आज पाऊस थांबलेला आहे फायनली. सो चला जाऊया मार्केटला. आणि आता आम्ही आहोत रिक्षामध्ये चाललो. सो चला जाऊया. काहीच फायनली ड्रेस घेतला आम्ही बार्गेनिंग करून. काय बार्गेनिंग करून माय स्किन. खूप जोरात पाऊस आला. आम्ही ड्रेस वगैरे घेऊन झालो आणि मग पाऊस आला. तर काय फिश तरी आम्ही कानातले बघत होतो आणि धबधून तरी आत्ताच तिला बोलले. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही चाललोय मंदिरात पाया पडायला. बर्थडे गर्ल मागे एकटीलाच पाऊस लागतो. सिरियस तिला एकटीलाच पाऊस लागतो, मला तर नाही लागत आहे बघा. पाऊसच नाही कारण हा ते टिपके पडतात ना माझ्या अंगावर म्हणून. तशी काय. ओ माय गॉड गाईज. आता आम्ही मंदिरात आलोय पाया पडायला. सिरियस प्लीज आम्ही आलो फायनली घरी पाया वगैरे पडून. आणि मी ही चेन घेतली. सिरीज दिसत नसेल कारण आमच्या लाईटची एक लाईट बंद झाली. एकाच लाईटीवर आम्ही जगतोय. सो भेटू थोड्या वेळात. तयारी वगैरे करून आम्ही थोड्या वेळात बाहेर जाणार आहे. सो भेटू थोड्या वेळात नंतर. बाय. असते ना चायनीज वाला वगैरे असतो ना. गाईज आम्ही विवी कॅफेला आलोय फायनली. हे बघा छान दिसतं. गाईज आम्ही फायनली पोहोचलो. सिरीज दिस इज विवी कॅफे. अशा प्रकारे आमचं खायचं आलेलं आहे. इथे हाय हॅपी बर्थडे चेतना. हॅपी बर्थडे. आम्ही हे कापायचं ट्राय करतोय पण ते बघा ना पूर्ण अशी थिक बोलतात ना तसं झालंय कडक. तिला खायचं नाहीये बाहेरचं म्हणून तिच्यासाठी आम्ही हे मागवलंय. दॅट्स वाय. फायनली आमचं खाऊन वगैरे झालो. आता आम्ही चाललो घरी. दिस इज क्लिप लावा. आम्ही फायनली मॉलमध्ये पोहोचलो. सिरीज गाईज आता आम्ही फायनली रेस्टॉरंटमध्ये चाललो. सिरीज दिसते का मी काळी दिसत. गाईज आम्ही फायनली रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. आणि सिरीज रेस्टॉरंट बड्डे गर्ल इज हिअर. आणि दिस इज पिझ्झा. आम्ही आता नॉर्मल पिझ्झा मागवला आहे. अजून मेन कोर्स आला नाही आमचा. तर मेन कोर्स आल्यावरच मी तुम्हाला दाखवेन. अँड हॉटेल इज व्हेरी क्यूट एस्थेटिक अँड ॲम्बियन्स सो गुड. काय बोलायचं आहे? ती ऑर्डमॅन आउट आहे आमच्यात. ती वेगळीच. बड्डे गर्ल काय बोलायचं? गाईज सिरीज मेन कोर्स पनीर टिक्का, रोटी, चीज केक वाढले विथ माय गर्ल सिस्टर्स. 15 मिनिटात गाईज आमचा डिनर चालू आहे. कसं वाटतंय तुला? बर्थडे गर्ल आणि आमची मम्मी नाही आहे सोबत. आम्ही तिला नक्कीच पार्सल घेऊन जाऊ काहीतरी.
आता श्रावण चालू आहे तर आम्ही पण व्हेज खातो तर तिला पण व्हेज काहीतरी घेऊन जाऊ बर्गर वगैरे. आणि मम्मीचा पण आणि मम्मीचा पण बड्डे आता ऑक्टोबरमध्ये. सो तेव्हा आम्ही सगळी फॅमिली जाऊ डिनर करायला सोबत. तर आम्ही जेवढं मागवलेलं तेवढं आमच्याकडून फिनिश झालं. आणि आम्ही मम्मीसाठी पार्सल घेतलेलं याच्यामध्ये. सिरीज मम्मीसाठी आम्ही पार्सल घेतलं याच्यामध्ये. सो आता आम्ही चाललो आहे घरी. बघू जाताना आईस्क्रीम वगैरे घेतलं तर घेऊ, नाहीतर मग डायरेक्ट घरी जाऊ. चालत जायची ताकद नाही. आम्ही इथे जवळच राहतो, इथे कोरम मॉल आणि बॅक साईडला आमची बिल्डिंग आहे, म्हणजे तिकडे आम्ही राहतो. चला सो गाईज दॅट्स इट फॉर टुडे व्लॉग. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आपण बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि लवकरच आपल्या गणपतीचे पण व्लॉग येतील. सो बाय.